नमस्कार, मी शुभमराज. तारा न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. लोकसभा निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलंच. महाराष्ट्रामध्ये एकूण 7 टप्प्यात होणार मतदान. पहिला टप्पा 19 एप्रिल रोजी होणार आहे, तर दुसरा टप्पा 26 एप्रिल रोजी होणार आहे. तिसऱ्या टप्प्यातलं मतदान 7 मे रोजी होईल आणि चौथ्या टप्प्यातलं मतदान 13 मे या दिवशी होणार आहे. पाचव्या टप्प्याचं मतदान 20 मे रोजी आणि 6वा टप्पा 25 मे रोजी पूर्ण होईल आणि 7वा टप्पा 1 जून या रोजी संपन्न होणार आहे. आणि या 7 टप्प्यांनंतर 4 जून या दिवशी मतमोजणी होणार आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि गोवा 7 मे रोजी मतदान होणार आहे. तर कोल्हापूर, सांगली, सातारा आणि गोवा या राज्यांमध्ये 7 मे रोजी मतदान होणार आहे आणि हे मतदान महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात होणार आहे. लोकसभा निवडणूक 2024 कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघ आचारसंहितेची सुरुवात 16 मार्च रोजी म्हणजे आजच्या दिवशी आचारसंहितेची सुरुवात होते. त्यानंतर नामनिर्देशन 12 एप्रिल रोजी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची 19 एप्रिल ही तारीख असणार आहे. त्यानंतर उमेदवारीच्या अर्जाची छाननी 20 एप्रिल रोजी होईल. छाननी केल्यानंतरही ज्या कोणाला उमेदवारांना अर्ज माघारी घ्यायचे असतील त्यांच्यासाठी 22 एप्रिल ही तारीख देण्यात आलेली आहे. मतदान 7 मे रोजी होणार आहे आणि मतमोजणी ही 4 जून रोजी होणार आहे आणि ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 6 जून रोजी समाप्त होईल. याने अशाच इतर महत्त्वाच्या अपडेट्ससाठी तारा न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा. पाहत रहा तारा न्यूज. धन्यवाद.